राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी बिटकॉइन गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे। वर्ष 2018 मध्ये त्यांनी हा गैरव्यवहार करून तो पैसा यंदाच्या निवडणुकीत वापरत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे। मात्र हा आरोप निराधार असून निवडणुकीच्या तोंडावर आपल्या विरोधात खोटी माहिती पसरवली जात आहे असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे। तसंच रवींद्रनाथ पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान हा मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याचं सांगत एकूण 235 कोटी रुपयांचा क्रिप्टोकरन्सी घोटाळा झाला असून यात सुप्रिया सुळे यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाचाही समावेश असल्याचं वृत्त आहे, असं भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं आहे। नाना पटोले यांनी मात्र या आरोपाचा इन्कार केला आहे। मतदानाच्या दिवशी माध्यमांना हाताशी धरून आपली आणि काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याचा खोडसाळपणा भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। खोट्या बातम्या देणाऱ्या माध्यमांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। दरम्यान या प्रकरणाशी संबंधित आरोपी गौरव मेहता यांच्याशी संबंधित छत्तीसगडमधल्या ठिकाणांवर ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने छापे घातले आहेत।